पहलगाम हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार, पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याची माहिती। भारतीय सैन्याकडून देखील जोरदार प्रत्युत्तर। पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेच्या बाजूला सैन्याची संख्या वाढवली। पाकिस्तानी सैनिकांना बंकरच्या आतूनच पाळत ठेवण्याचे आदेश। आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील भीती। पहलगाममधील हल्ल्यापूर्वी पीओकेमध्ये दहशतवाद्यांची मोठी बैठकीमध्ये पीओकेमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचं स्वागत, भारताविरुद्ध भडकाऊ भाषणे देत आणि काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्यासाठी चिथावणी दिली होती। राजस्थानमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर बीएसएफ सतर्क, लष्करातील बड्या अधिकाऱ्यांची भारत पाकिस्तान सीमेवर भेट, सीमेवरील तयारीचा आढावा, सीमेवरील गावांमध्ये देखील गावकऱ्यांसोबत चर्चा। राजस्थान सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानने जैश ए मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले। यामुळे बीएसएफ सतर्क। जैसलमेर सीमेजवळ पाकिस्तान चोलिस्तान विकसित करत असल्याची ही माहिती। शिवाय पाकिस्तानी सैन्याचा शस्त्रसाठा कारखाना देखील याच भागात असल्याचे संकेत। काश्मीरमध्ये लढाऊ विमानांच्या घिरट्या, खबरदारीचा उपाय म्हणून हवाई दलाच्या विमानांकडून घिरट्या घालायला सुरुवात। पाकिस्तानी सैन्याकडून युद्ध सरावाची तयारी, रावलपिंडीमध्ये पाकिस्तानी रणगाडे, काही सैन्याच्या गाड्या देखील दाखल, सैनिकांच्या मोठ्या हालचाली सुरू। दहशतवादी हाफिज सईदला आयएसआयनं लष्करी छावणीमध्ये लपवलं। भारताविरोधात गरळ ओकणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हाफिज लपला। तुम्ही पाणी थांबवणार तर आम्ही तुमचा श्वास बंद करणार, असा हाफिज सईदचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा वाढवली, जैशच्या हेडक्वार्टर बाहेर सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती।